जेव्हा आपण आई बनणार आहोत ही बातमी मिळाली तेव्हापासून प्रमिला खूपच खुश होती. लग्नानंतर 2 वर्षांनी तिला आई बनण्याचे सुख मिळणार होते. तिच्या सर्व मैत्रिणी तिला सांगायच्या की अशा वेळेत तू खाण्यापिण्याची योग्य काळजी घे. पण प्रमिला तिच्या सासरच्या घरी राहत नव्हती. ती तिचा नवरा संदीप सोबत दुसऱ्या शहरात राहत होती. त्यात प्रमिलाची आई ह्या जगात नव्हती आणि प्रमिलाचे बाबा नेहमी आजारी राहत असत. तरी छोटा भाऊ होता, पण तो दिवसभर ऑफिसच्या कामानिमित्त घराबाहेर राहत असायचा. अशा परिस्थितीत प्रमिला आपल्या माहेरच्या घरी जाऊ शकत नव्हती, कारण माहेरच्या घरी तिची काळजी घेणारं कोणीही नव्हते. त्यामुळे खूप विचार करून प्रमिलाच्या नवऱ्याने संदीपने आपल्या आईला सांगितले की आई, तू काही दिवस इथेच प्रमिलाची काळजी घेण्यासाठी ये, नाहीतर सौम्याला पाठवून दे. तेव्हा प्रमिलाच्या सासूबाई म्हणू लागल्या की सौम्याचे शिक्षण बर्बाद होईल आणि जर मी तिकडे आले तर इकडे सर्व घराची व्यवस्था कोण सांभाळेल. त्यापेक्षा तू एक काम कर, सुनबाईला माझ्याकडेच पाठवून दे. ती सुद्धा काही दिवस आमच्यासोबत राहील आणि मी तिची काळजी सुद्धा घेईन. संदीप आपल्या आईच्या बोलण्यात आला आणि तो प्रमिलाला घेऊन आपल्या घरी पोहोचला. जोपर्यंत संदीप घरी होता तोपर्यंत प्रमिलाची सासू तिची खूपच काळजी घेत होती. जेवणाची ताट ती प्रमिलाच्या हातामध्ये आणून देत होती. तिचे उष्टे दात तिला धुवून देत नव्हती. परंतु संदीप जसा ऑफिसला जाण्यासाठी आपल्या नोकरीच्या ठिकाणी गेला, त्यानंतर हळूहळू सासूबाई प्रमिलाकडून घरातील सर्व कामं करून घेऊ लागल्या. आता प्रमिलाला 5वा महिना चालू होता, त्यामुळे घरातील हलकी कामे ती करत होती आणि ती कामे करताना तिला काही वाटत सुद्धा नव्हते. उलट ती विचार करायची की मी दिवसभर बसून थोडीच राहणार आहे. पण हळूहळू तिला 7वा महिना लागला आणि तिला उठ बस करायला त्रास होऊ लागला. त्यामुळे आता ती काही कामे करण्यासाठी नकार देऊ लागली. तेव्हा तिच्या सासूबाई टोमणे मारत म्हणू लागल्या, तू कुठली महाराणी नाहीस तुला बसून खायला घालायला. घरातील कामे तर तुला करावीच लागतील. तू तुझ्या सासरी आहेस, माहेरी नाहीस. तुला पलंगावर बसून सर्व गोष्टी हातात द्यायला. सासूबाईंचे असे बोलणे ऐकून प्रमिला हैराण झाली. जेव्हा तिचे सासरे, दीर आणि नणंद घरी नसायचे तेव्हा तिच्या सासूबाई बेडवर अगदी आरामात पडलेल्या असायच्या आणि घरातील सर्व कामे प्रमिलाकडूनच करून घेत असायच्या. पण आता 7वा महिना लागल्यामुळे प्रमिला कामे करण्यासाठी नकार देत होती. तेव्हा त्या सतत तिला टोमणे मारू लागल्या होत्या. त्यामुळे सासूबाईंचे बोलणे टाळण्यासाठी हळूहळू का होईना प्रमिला घरातील कामे करत होती. एक दिवस प्रमिला बाथरूममध्ये बसून कपडे धुवत होती. घरी दुसरं कोणीही नव्हतं. तेव्हा तिच्या सासूबाई खूप सारे मळलेले कपडे घेऊन आल्या आणि बाथरूममध्ये फेकत म्हणाल्या, सुनबाई, हे कपडे सुद्धा धुवून टाक. हे सगळं बघून प्रमिला हैराण झाली. ती म्हणाली, आई, एवढे सगळे कपडे मी एकटी कशी धुणार? मला तर नीट बसता सुद्धा येत नाही आहे. हे तर माझे थोडेसे कपडे होते म्हणून मी ते धुवत होती. तेव्हा तिच्या सासूबाई रागातच म्हणाल्या, आमच्याच घरातलं खाऊन आमच्याच घरचं काम नाही करणार तू? गपचूप सगळे कपडे धुवूनच उठ. प्रमिला आता हळूहळू करून सगळे कपडे धुवू लागली. थोड्या वेळानंतर जेव्हा तिचे कपडे धुवून झाले तेव्हा ती उठू लागली, तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या की तुझ्या दिराचे आणि सासऱ्यांचे अंडरगार्मेंट्स आणि तुझ्या नंदेचा तो रुमाल तू का नाही धुतलास? आता मात्र प्रमिलाला राहवलं नाही. ती म्हणाली, आई, माझा 8वा महिना चालू आहे, तरी सुद्धा मी एवढे कपडे धुतले ना, परंतु मी सासऱ्यांची आणि माझ्या दिराची जी अंडरगार्मेंट आहेत आणि ताईंचा जो सर्दीने भरलेला रुमाल आहे ते सगळं मी नाही धुवू शकत. मला घाण वाटते. सुनेचं असं उत्तर ऐकून सासूबाईंनी रागात येऊन कपडे धुवायचा धोपटणा होता तो उचलला आणि फेकला. तेव्हा सुनेच्या डोक्यातून रक्ताचा फवारा निघाला. तेवढ्यात प्रमिलाची नणंद सौम्या धावतच तिथे आली आणि म्हणाली, आई, हे सगळं काय चालू आहे? मग लगेचच तिने धावत जाऊन आपल्या वहिनीला सांभाळलं. तिच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होतं, म्हणून ती तिला घेऊन बाथरूमच्या बाहेर आली आणि म्हणाली, वहिनी, काय गरज होती तुम्हाला एवढं सगळं काम करायची? मी कॉलेजवरून आल्यानंतर सगळं केलं असतं ना. तेवढ्यात प्रमिलाची सासू त्यांच्या मागून आली आणि रागातच म्हणाली, वहिनी घरात असताना तू का काम करशील? सौम्या हैराण झाली आणि म्हणाली, आई, वहिनी येथे आराम करण्यासाठी आली होती, काम करण्यासाठी नाही. तेव्हा प्रमिलाची सासू रागात म्हणाली, सासरी सुना आराम नाही करत, काम करतात. आम्ही तर पूर्ण 9 महिन्यापर्यंत काम केलं होतं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिना सुद्धा आराम करायला मिळाला नाही. सुनबाईचे जास्त नखरे आहेत आणि बाकी तुम्ही लोक सुद्धा तिची जास्तच काळजी घेत आहात. तिकडून संदीप सुद्धा दिवस रात्र फोन करून बोलत असतो की माझ्या बायकोची काळजी घ्या, तिला आराम करू द्या, आणि तू सुद्धा हिला आराम देण्याच्या चक्करमध्ये पडलेली असतेस. आपल्या आईचं असं बोलणं ऐकून सौम्या पटकन उठली आणि आपल्या आईला म्हणाली, आई,
मला तुझी कोणतीही बकवास नाही ऐकायची. वहिनीला खूप मोठी दुखापत झाली आहे. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. तिची आई रागातच ओरडत म्हणाली, तू हिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार तर पैसे कुठून येणार? मी तिच्यासाठी पैसे नाही देणार. पण सौम्याने आपल्या आईची एकही गोष्ट ऐकली नाही आणि ती लगेचच आपल्या बहिणीला बाहेर घेऊन आली आणि एका ऑटो रिक्षामध्ये बसून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिने संदीपला फोन लावला आणि सगळी गोष्ट सांगत म्हणाली की दादा, तू लगेचच घरी निघून ये. इथे वहिनीची अवस्था ठीक नाही आहे. आई वहिनीची काळजी घेत नाही आणि आज तर आईमुळे वहिनीच्या डोक्याला दुखापत सुद्धा झाली आहे. हे सगळं ऐकून संदीपला घाम सुटू लागला की कुठे तो विचार करत होता की त्याची बायको आपल्या जवळ आहे तर आपली आई तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असेल. तो आपल्या बहिणीला म्हणाला, तू प्रमिलाची काळजी घे, मी लवकरच घरी येण्याचा प्रयत्न करतो. आता संदीप ट्रेनचे तिकीट बघण्यासाठी गेला, परंतु तिकीट मिळत नव्हतं. शेवटी कसा तरी तो वेटिंग मध्ये धक्के खात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी पोहोचला. त्याला पाहताच त्याची आई रागात ओरडू लागली, ये, बायकोचं बैल नक्कीच तुझ्या बहिणीने तुला फोन करून सांगितलं असेल. तेव्हा संदीप रागात म्हणाला, आई, इथे मी माझ्या बायकोला आराम करण्यासाठी सोडून गेलो होतो आणि तू तिच्यासोबत इतका दुर्व्यवहार करत होतीस. तू सुद्धा एक स्त्री आहेस. तुला दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजत नाही का? त्याची आई रागातच म्हणाली, तू माझा मुलगा आहेस, परंतु लग्नानंतर तू पूर्णपणे बदलला आहेस. तुला तर फक्त तुझ्या बायकोची पडलेली असते. ती एवढीच फुलकुमारी असेल तर तिला घेऊन जा तुझ्यासोबत आणि तिकडे एकटाच तिची काळजी घे. तेव्हा संदीप रागातच म्हणाला, हा, तुम्हा लोकांची वागणूक बघून मी तिला इथून घेऊन जाण्यासाठीच आलो आहे. माझी बायको इथे बाबांचे आणि माझ्या भावाचे अंडरगार्मेंट धुण्यासाठी आली नव्हती. सौम्या सुद्धा आता रागात म्हणाली, आणि आई, माझे खराब कपडे सुद्धा मी वहिनीने धुवावे म्हणून सोडून गेली नव्हती. मी कॉलेजमधून परत आल्यानंतर ते धुवू शकत होती. तेव्हा तिची आई रागातच म्हणाली, गब्बस तू, मोठी आलीस वहिनीवाली. सौम्या म्हणाली, आई, तू असं का करत आहेस? उद्या जाऊन माझं पण लग्न होईल. माझ्या सासरी सुद्धा अशा वेळी माझ्या सासूबाईंनी माझी काळजी घेतली नाही तर तुला कसे वाटेल? तेव्हा तिची आई रागात म्हणाली, ते सगळं मला माहित नाही, परंतु तुम्ही दोघेही माझा मुलगा आणि मुलगी बोलण्याच्या लायक नाही आहात, जे काल आलेल्या मुलीसाठी मला एवढा काही ऐकवत आहात. आता संदीपला समजलं होतं की त्याची आई समजण्याच्या पलीकडे आहे. म्हणून तो म्हणाला, मी प्रमिलाला घेऊन जात आहे आई. आता तुला तिची काळजी घेण्याची गरज नाही पडणार. तेव्हा सौम्या म्हणाली, दादा, अशा अवस्थेत वहिनीची काळजी घेण्यासाठी मी सुद्धा तुझ्यासोबत येते. मी माझा अभ्यास तिकडे राहून सुद्धा करू शकते, परंतु अशा वेळी मी वहिनीला एकटीला नाही सोडू शकत. रूमच्या आतमध्ये बसलेली प्रमिला सर्व गोष्टी ऐकत होती. तिला आपल्या नंदेबद्दल खूपच प्रेम वाटत होतं, जी प्रमिलाच्या अशा कठीण वेळी साथ देत होती. दुसऱ्या दिवशी तात्काळ तिकीट काढून संदीप आपल्या बहिणीला आणि बायकोला घेऊन शहरात निघून आला. इथे त्याची बहीण आपल्या वहिनीची पूर्णपणे काळजी घेत होती आणि तिला खूप आराम सुद्धा देत होती. डिलिव्हरीची वेळ आल्यानंतर प्रमिलाने एक सुंदर मुलाला जन्म दिला. सौम्याने सगळं सांभाळलं होतं आणि प्रमिला आपल्या नंदेप्रती आभार व्यक्त करत होती की तिने अशा कठीण वेळी प्रमिलाला साथ दिली. संदीप सुद्धा खूप खुश होता की चला ठीक आहे, आई नाही परंतु बहीण तरी वहिनीसोबत चांगलं नातं बनवून राहत आहे. त्याला या गोष्टीने खूप समाधान मिळत होते, कारण की पुढे जाऊन एक वेळेनंतर भाऊ आणि बहीणच एकमेकांचा आधार असतात. असो, कठीण परिस्थिती निघून गेली होती आणि आता हळूहळू प्रमिला घरातील कामे करू लागली होती. मग सौम्या सुद्धा परत घरी निघून आली होती. काही वर्षानंतर सौम्याचं लग्न झालं आणि ती आपल्या सासरी निघून गेली. तिला खूपच प्रेमळ सासर मिळालं होतं आणि ती आपल्या सासरी खूप आनंदात होती. इकडे जेव्हा प्रमिलाच्या छोट्या धीराचं लग्न झालं आणि छोटी जाऊबाई घरात आली, तेव्हा सुरुवातीला तिच्या सासूबाईंनी छोट्या सुनेवर सुद्धा आपला जोर टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु छोटी सुनबाई जरा वाकडीच होती आणि तिने पहिल्यांदाच हात उचलल्यावर घरामध्ये पोलीस सुद्धा बोलावले होते. त्यामुळे सासूबाई सुद्धा ठिकाण्यावर आल्या होत्या आणि आता त्या छोट्या सुनबाईला घाबरून राहत होत्या. छोटी सुनबाई घरामध्ये स्वतःचीच मनमानी करत होती आणि सासूबाई मात्र घाबरून राहत होत्या. आता मात्र त्यांना कधी कधी आपण मोठ्या सुनेसोबत केलेला दुर्व्यवहार आठवतो. तेव्हा त्या विचार करतात की कदाचित मी माझ्या मोठ्या सुनबाईला त्रास दिला आहे, त्यामुळेच मला छोटी सुनबाई अशी मिळाली आहे आणि आज ती मला त्रास देत आहे. म्हणूनच म्हणतात ना, आपण केलेले कर्म आपल्याच वाट्याला येतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.